मम्मीचा हात धर. हळू.
नाही ऑपोजिट डिरेक्शन मध्ये करायचं. ऑपोजिट डिरेक्शन मध्ये करायचं. खाली असेल त्यावेळेस पॅरेंट्सच्या वर. हँड्स अप. यस. पॅरेंट्सनी सुद्धा एन्जॉय करायचंय. करा. हँड्स डाऊन. एक राउंड पूर्ण होऊ द्या. पॅरेंट्स असे जॉईन झाले तरी चालतील. हा मध्ये गॅप आहे ना, पॅरेंट्स असे मध्ये आले तरी चालेल. एक राउंड इथे बस बाळा, इथे बस. बस मसीरा चलो आगे देख ले मसीरा. आम्हाला आवड निर्माण झाली आणि जर समाज उपयोगी स्वच्छता पडली तर तो कार्यक्रम आपण अरेंज करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू मुलांच्या हितासाठी.
तर कोणाला काय वाटतं काही सुधारणा वाटत असतील तर त्या सुधारणा नमूद करा. ज्या वाईट गोष्टी वाटल्या त्या सुद्धा नमूद करा. वाईट गोष्टी याच्यासाठी म्हणतो कारण आपल्याला पुढे इम्प्रुव्हमेंट करता येईल, त्याच्यामध्ये बदल करता येईल. आणि दुसरी गोष्ट की आपण जे म्हणतो की दुसरे जे कार्यक्रम होतात ते वेगळे कार्यक्रम असतात, त्याच्यामध्ये सांगायची गरज पडत नाही. आणि लोकांची जी ॲबिलिटी आहे त्या ॲबिलिटी असते असा त्याला वेळेस रागेल त्याला एकदम जमुनी राहा तर ते राहू शकतात, आपण नाही राहू शकत. या सर्व गोष्टींचा आपणही विचार करून एखादा कार्यक्रम सजेस्ट करावा असं माझं म्हणणं. म्हणजे सर्वांनी आणि ते फक्त आम्ही एखादा कार्यक्रम राबवतोय याचा अर्थ आम्ही नाही आहे त्याच्यामध्ये त्यातला उपस्थित असणारा प्रत्येक पालकाचं हे श्रेय आहे की आपण हे करतोय आणि तुम्ही तुमच्याच मुलासाठी करत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही इतरांच्याही तुमच्या मुलासोबत इतरांच्याही मुलांचं बघताय हे आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट. म्हणजे या माध्यमातून तुमच्या हातून सुद्धा एक सदहेतू घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी पण तुम्ही आत्तापर्यंत जे सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही समजली पूर्ण फ्लावर फाउंडेशन, पूर्ण आमची ADVC अवेक फाउंडेशन या दोघांकडून पण तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो. याच्या पुढे जर आम्ही कुठला कार्यक्रम अरेंज केला असेल तर @फ्लावर फाउंडेशन 15 नावाचं आमचं इंस्टाग्राम अकाउंट आहे. आम्ही त्याच्यावर पुस्तकाचे आभार मानतो. याच्या पुढच्याही कार्यक्रमाला आपण असंच सहकार्य करायला मनीषा बाळगतो. आणि तुम्हाला कोणाला काही बोलायचं आहे का कोणाला पुढचं जर ओपिनियन मांडायचं असेल तर ते मांडू शकता. काय वाटतं तुम्ही समोरून एक दोन आ गए क्या अभी? आगे से नजदीक से दिखेगा, आगे आ जाए. व्यवस्थितपणे यशस्वीपणे तुम्ही पार पाडली याचं सर्व श्रेय तुम्हाला आहे. इथं उपस्थित असणाऱ्या सर्व पॅरेंट्सला आणि त्यांच्या पाल्यांना याचं पूर्ण श्रेय आहे. या सहलीमागचा आमचा जो अभिप्राय होता किंवा आम्हाला जो ऑब्जेक्ट होता आमचा जो एम होता तो हा होता की बाबा मुलांनी काहीतरी प्राणी प्रत्यक्षात पाहावं आणि 1 मिनिटं का व्हायना त्यांच्या चेहऱ्यावर असू द्या. हा बऱ्याच अंशी स्वार्थ झाला असं आम्हाला वाटतं. बरं का कुठल्या पॅरेंट्सची इच्छा असेल याच्यामध्ये 1-2 सजेशन्स पण भेटल्या की याच्या पुढे जे आहेत तर हातामध्ये बँड पाहिजेत आपले जे पण असतील याच्या पुढे येणाऱ्या कार्यक्रमामध्ये
करण्याचा प्रयत्न करू आम्ही पूर्णपणे. म्हणून सांगितलेलं नाहीये. तर एक त्याला वाटतं की खरंच आपण टचमध्ये राहावं. त्यांनी पेपरला न्यूज बघितली, त्यांनी कॉन्टॅक्ट केले आणि ते स्वतः अटॅच झालेले. तर याला खूप मोठेपणा लागतो माणसाच्या मनात की आपण कोणाला कुठला इगो न ठेवता स्वतःहून फोन करून कुठल्या चांगल्या उपक्रमामध्ये जाणं. तर सर्व फ्लॉवर फाउंडेशन सभासदांनी आम्ही बँकेला नाही करतायत, करत राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. कार्यक्रम